हॅलो विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जीटी इंजिनिअरिंग अकॅडमी या युट्यूब चॅनलवर. मी गोकुळ टेकाळे आणि काल डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगचा फर्स्ट राऊंडचा रिझल्ट लागलेला आहे. फर्स्ट राऊंडचा अलॉटमेंट लागलेला आहे. तर भरपूर सारे स्टुडंट्स आहेत ज्यांना जे कॉलेज पाहिजे ते भेटलेलं नाही. बरेचसे असे पण स्टुडंट आहेत ज्यांना कोणतंच कॉलेज अलॉट झालेलं नाही आणि काही असे स्टुडंट आहेत की ज्यांना कॉलेज अलॉट झालेलं आहे पण त्यांना त्यापेक्षा बेटर कॉलेज पाहिजे आहे. सो आपण पूर्णपणे डिस्कशन करणार आहोत की आता तुम्ही यापुढे काय करायला पाहिजे. सो पहिली कॅटेगरी आहे स्टुडंटची ज्यामध्ये की त्यांना कॉलेज अलॉट झालंच नाहीये. ठीक आहे, तर तुम्ही पॅनिक होऊ नका. अजून आपल्याकडे 2 राऊंड आहेत. सो याचा अर्थ असा नाही की तुम्हाला कॉलेज भेटणारच नाही. फक्त तुम्हाला थोडंसं आणखी स्ट्रॅटेजी चांगली बनवावी लागेल की तुमच्या मार्कनुसार तुम्हाला कॉलेज सिलेक्ट करावे लागतील. जास्तीत जास्त कॉलेज टाकावे लागतील. तर बघा, काल तारीख होती 4 ऑगस्ट. सो आज आहे 5 ऑगस्ट. 5, 6, 7. आता ज्यांचा कॉलेजला नंबर लागलेलाच नाहीये त्यांना काहीही करायचं नाहीये. तुम्ही सेकंड राऊंडची वाट बघायची. तर तुम्हाला 8 तारखेला वॅकंट सीट समजणार आहे. फर्स्ट राऊंड नंतर किती वॅकंट सीट बाकी आहेत. 9, 10, 11. 9 ऑगस्ट, 10 ऑगस्ट, 11 ऑगस्टला तुम्हाला सेकंड राऊंडचा फॉर्म फिल करायचा आहे. ओके, आणि त्यानंतर 14 तारखेला 14 ऑगस्टला तुम्हाला काय होणार आहे, सेकंड राऊंडचा रिझल्ट समजणार आहे. आपण पुन्हा एकदा डेट्स चेक करूयात. डेट्स मध्ये कन्फ्युजन नको व्हायला. हे बघा, इथे आहे काल आपला रिझल्ट लागला 4 ऑगस्टला. 4 ऑगस्टला रिझल्ट लागल्यानंतर ज्यांना ऍडमिशन घ्यायचं आहे, ज्यांना जे कॉलेज पाहिजे, जी ब्रांच पाहिजे ते भेटलंय, तर तुम्हाला जर ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला सीट ऍक्सेप्ट करावं लागतं, म्हणजे फ्रीज करावं लागतं. ते आता मी सांगतो. तर ते तुम्हाला करायचंय 5 ते 7 तारीख. 5 ऑगस्ट, 6 ऑगस्ट, 7 ऑगस्ट या 3 दिवसामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं आहे तर 1000 रुपीज पे करून सीट ऍक्सेप्ट करायचं आहे. कॉलेजला जाऊन डॉक्युमेंट आणि पुढची प्रोसेस जी काय आहे ती घेऊन ती सबमिट करायची आहे. सर्व डॉक्युमेंट्स आहेत, फीस. आता ज्यांना फर्स्ट राऊंड मध्ये नंबर लागलाच नाही तर त्यांनी काय करायचंय, 8 तारखेची वाट बघायची. त्यामध्ये तुम्हाला भेटेल काय, प्रोव्हिजनल व्हॅकंट सीट भेटतील, किती सीट शिल्लक आहेत. नंतर 9, 10, 11 ऑगस्टला तुम्हाला ऑप्शन फॉर्म 2 भरायचा आहे कॅपराउंड 2 साठी. 14 ऑगस्टला काय असणार आहे, त्याचा रिझल्ट असणार आहे कॅपराउंड 2 चा अलॉटमेंट. आणि त्यानंतर 15, 16, 17, 18. आता 15ला बहुतेक सुट्टी असणार आहे म्हणून ते 4 दिवस दिले तुम्हाला. 15, 16, 17, 18 ह्या 3-4 दिवसामध्ये तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुम्ही फ्रीज करून ते घेऊ शकता. आता याच्यामध्ये बरेचसे डाऊट असतात स्टुडंटचे, ते आता आपण 1 बाय 1 क्लिअर करूयात. त्यापूर्वी जर चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा. त्यासोबतच आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे डायरेक्ट सेकंड इयर स्टुडंटसाठी, तो नक्की जॉईन करा जर केला नसेल तर. चला, तर कॅप राऊंड 1 मध्ये ज्यांना नंबर लागलाय म्हणजे कॉलेज भेटलंय तर त्यांच्याकडे 2 ऑप्शन आहेत. एक ऑप्शन आहे फ्रीज करायचा, म्हणजे ऍडमिशन घ्यायचं असेल तर फ्रीज करा, ऍडमिशन घ्या, संपला तुमचा विषय. तर तुम्हाला बेटरमेंट पाहिजे असेल, आता यामध्ये पण हे तुम्हाला माहिती असेल तरी पण सांगतो. तर फर्स्ट नंबरचा ऑप्शन जर असेल तुमचा लागला असेल तो, तर तो ऑटो फ्रीज होतो. तर त्यामध्ये तुम्हाला कंपल्सरी काय होतं, ऍडमिशन घ्यावेच लागतात. ठीक आहे. आता सेकंड राऊंडला लक्षात ठेवायचं बघा, यामध्ये भरपूर स्टुडंट मिस्टेक करतात. पहिल्या राऊंडला फक्त 1 नंबरचा ऑप्शन ऑटो फ्रीज होतं, बट सेकंड राऊंडला 3 नंबर पर्यंत ऑप्शन ऑटो फ्रीज होत असतात. कॅप 2 मध्ये काय होतं, पहिले जे 3 कॉलेज असे असतात, जर त्यामध्ये तुम्हाला नंबर लागला त्यामध्ये कंपल्सरी ऍडमिशन घ्यावे लागते. त्यामुळे कॅप 2 ची जर तुम्ही लिस्ट बनवत असाल तर तो विचार करून बनवायचा. तुम्हाला टॉप 3 असे कॉलेज टाकायचे, तिथे जर नंबर लागला तर तुम्हाला काही घ्यायला प्रॉब्लेम नसेल पाहिजे. तर ज्यांना ऍडमिशन घ्यायचं ते फ्रीज करू शकतात. ज्यांना वाटतं की मला यापेक्षा बेटर कॉलेज किंवा बेटर ब्रांच पाहिजे त्यांनी बेटरमेंट करायचं. बेटरमेंट म्हणजे असतो नॉट फ्रीज. बेटरमेंट म्हणजेच काय, त्याला काय बोलतात, नॉट फ्रीज. ठीक आहे. तर तुम्हाला बेटरमेंट करायचं, त्यासाठी तुम्हाला 1000 रुपीज पे करावं लागतात. आणि हे 1000 रुपीज कधी ना कधी पे करायचे असतात. एक तर तुम्ही ऍडमिशनच्या वेळेस पे करतात किंवा बेटरमेंटच्या वेळेस पे करतात. बेटरमेंट वेळेस जर पे केले तर ऍडमिशनच्या वेळेस पे करायची गरज लागत नाही. तर एकदा 1000 रुपये पे करावेच लागतात. इन शॉर्ट काय, पूर्ण प्रोसेसची फी आहे असं तुम्ही समजू शकता. सो 1000 रुपीज जर सीट ऍक्सेप्ट करायचं असेल तरी सुद्धा पे करायचे असतात, बेटरमेंट करायचं असेल तरी सुद्धा पे करायचे असतात. आता यामध्ये काही स्टुडंट असं म्हणतील की सर बेटरमेंट न करता, बेटरमेंट केलं नाही आणि मला काय होईल, मला कॅप 2 मध्ये ऑप्शन फॉर्म द्यायचा आहे, तसं पण चालतं. बट जर बेटरमेंट करणं काय गरजेचं आहे, जर तुम्ही बेटरमेंट केलं, 1000 रुपीज पे केले, तर तुम्हाला जे आत्ता कॉलेज भेटलेलं आहे सेकंड राऊंडला यापेक्षा बेटर कॉलेज भेटेल. यापेक्षा बेटर कॉलेज नाही भेटलं तर तुम्हाला आत्ता कॉलेज जे भेटलेलं आहे ते तुमच्याच नावाने तिथे बुक राहील. म्हणजे तुम्हाला ऍटलिस्ट फर्स्ट राऊंडला जे कॉलेज भेटलं ते तर तुमच्या हातामध्ये राहणार.
बट जर ज्याने बेटरमेंट न करता जर सेकंड राऊंड केला तर त्याला पहिल्या राऊंडला भेटलेलं कॉलेज राहणार नाही. आणखीन एक डाऊट असतो, जर सेकंड राऊंडला जर कॉलेज भेटलं आपल्याला तर मग पहिल्या राऊंडचं कॉलेज राहतं का? तर नाही राहत. सेकंड राऊंडला जे तुम्हाला कॉलेज भेटलं असेल त्याच कॉलेजला तुम्हाला ऍडमिशन घ्यावी लागते. त्याला बेटरमेंट बोलतात. एकतर सेकंड राऊंडचं राहील, सेकंड राऊंडला जर नाही नंबर लागला तर फर्स्ट राऊंडला जो नंबर लागलेला आहे तो तुम्हाला कॉलेजमध्ये ऍडमिशन घेता येऊ शकते, किंवा तुम्ही आणखीन पण थर्ड राऊंड मध्ये बेटरमेंट करू शकता. ठीक आहे. आता हा झाला बऱ्याच स्टुडंटचा डाऊट की बाबा सेकंड राऊंडचा जर आपल्याला कॉलेज भेटलं तर पहिल्या राऊंडचं कॉलेज राहत नाही, सेकंड राऊंडला जर नाही भेटलं तर पहिल्या राऊंडचं कॉलेज तुम्हाला आहे तसं राहणार आहे. आता नेक्स्ट आहे, आता तुम्हाला बरेच स्टुडंट असे असतात ज्यांना कॉलेज भेटलेलं नाही, तर तुम्हाला प्रॉपरली अनालिसिस करणं गरजेचं आहे. तुमच्या मार्कनुसार तुम्हाला लिस्ट बनवणं गरजेचं आहे. आता ऑलरेडी सेकंड राऊंड मध्ये थोडीशी जागा कमी राहणार आहे, त्यामुळे प्रॉपरली चेक करा, प्रॉपरली अनालिसिस करा आणि जितके जास्त कॉलेज टाकतील तितके जास्त कॉलेज टाका. फक्त गव्हर्नमेंट किंवा टॉपचे कॉलेज खेळू नका. तुमच्या मार्कनुसार बघा की तुम्हाला कोणतं कॉलेज भेटू शकते आणि त्यामध्ये काय बेटर करते यावर तुम्ही फोकस केला पाहिजे. आय होप की तुम्हाला हे समजलं असेल. जर तुमचे काही डाऊट असतील तर कमेंट सेक्शन मध्ये टाका, याचा आन्सर द्यायचा प्रयत्न नक्की करेल. ऑल द बेस्ट.